आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत. सर, प्रदेश काँग्रेस अध्यक्षांनी पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली, तरी ही प्रक्रिया का होत नाही? काय नाही, माननीय प्रांताध्यक्षांनी काँग्रेस पक्षाच्या राजीनामा दिला नाही दिला याची माहिती खरंच मला नाही, कारण तो त्यांचा व्यक्तिगत विषय असतो आणि ते हायकमांड यांच्याशी संपर्क त्यांचाच असतो. परंतु निश्चितपणे असं असतं की निवडणुका झाल्यात, निवडणुकीचा निकाल ज्या पद्धतीने येतो त्यावर अनेकदा संघटनेत बदल घडत असतात. आणि मला तरी जे निदर्शनास आलं की नानाभाऊंना आता वेगळ्या रोलमध्ये काम करण्याची इच्छा जास्त आहे, तर त्यानुसार त्यांनी एखाद वेळेला त्या ठिकाणी जर मागणी केली असेल तर त्याची कल्पना मला निश्चित नाही. तूर्त तर तेच प्रांताध्यक्ष आहेत आणि त्या ठिकाणी काम करतायत. ही प्रक्रिया लवकर राबवायला पाहिजे असं वाटतं का हायकमांडने? कारण की पक्ष पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागेल. होय, पक्ष अशा पिरियडमध्ये सहसा हँग होतो. म्हणजे नरोवा कुंजरावासारखी पक्षाची परिस्थिती होऊन जाते. कामं सहसा होत नाही, ती ॲक्टिवनेस नसते. तर त्यामुळं त्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. आणि मला तरी वाटतं की याची नोंद काँग्रेस हायकमांडने घेतली असेल आणि निश्चितच यासंबंधीचा निर्णय लवकरात लवकर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कधीपर्यंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळेल असं वाटतं? आता पार्लमेंटच्या जे सेशन चाललंय ते सेशन संपल्यानंतर ही प्रक्रिया होऊ शकते. तुम्ही इतके वर्ष काँग्रेसमध्ये काम करतायत, तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करायला तयार आहात? मला अजूनपर्यंत कोणी विचारलेलं नाही. मी तुम्हाला विचारतो एक माध्यमाचा रिपोर्टर म्हणून की तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही काम करायला तयार आहात? एक लक्षात घ्या की मी काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. सातत्यानं पक्षाने जी जबाबदारी मला दिली ती जबाबदारी पार पाडण्याचं काम मी करत आलेलो आहे. पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या विरुद्ध मी नाही राहणार. पक्षाने म्हटलं तर तुम्ही काम करायला तयार आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून? हा, पक्षाला सेवा माझी घ्यायची असेल, जसं आता इगलच्या समितीवर मला घेतलं, तर मी निश्चितपणे काम करेल. जी जबाबदारी मला देतील ती जबाबदारी पार पाडायला मला अडचण जाणार नाही. महाराष्ट्रात, देशभरात दोन समाज, आंबेडकरी समाज हा काँग्रेसचा परंपरागत मतदार म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातही लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्या आंबेडकरी समाजानं काँग्रेसला भरभरून मतदान केलं. ही अपेक्षा आहे की आंबेडकरी चळवळीत काम करणारा एक नेता डॉक्टर नितीन राऊत प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळावी? चित्र जर राज्याचं एकंदरीत बघितलं आपण तर मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा ह्या बौद्ध समाजाच्या आहेत, त्या खासदार आहेत. युवक काँग्रेसचे अध्यक्ष हे बौद्ध समाजाचे आहेत. अशा परिस्थितीत प्रांताध्यक्षपदासाठी विचार होईल अथवा होणार नाही याविषयी सांगणं फार कठीण आहे. शेवटी हा निर्णय हा काँग्रेस हायकमांडचा असतो. लेट अस सी व्हॉट इज गोइंग टू बी हॅपन. तुमचे काय क्रायटेरिया आहे की कोण असायला पाहिजे, कुठल्या क्वालिटीचा प्रदेशाध्यक्ष असायला पाहिजे? शेवटचा प्रश्न माझा हा. आजच्या या घटकेमध्ये एक आक्रमक असणारा आणि ज्याला सगळं राज्य ओळखतं आणि राज्यामध्ये ज्याचं त्या ठिकाणी अस्तित्व आहे, अशा नेतृत्वाची खऱ्या अर्थानं गरज आहे. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.